नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज आलेलो आहोत पेडगावच्या मैदानामध्ये. तर या मैदानामध्ये कोणती बैलं आलेली आहेत ते भाग 1च्या मार्फत आपण पाहिलंच. परत अजून नवीन बैलं या मैदानात दाखल झालेली आहेत आणि ती आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चांगलं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्र, गाव कोणतं तुझं? सिद्धेश्वर कुरोली. कोणता बैल आणलं कसे? सिद्धेश्वर कुरोलीचा सुलतान आला मित्रांनो. आणि पलीकडचं नाव काय? चेतक. भागायवाडीचं. एकत्र पळणार आहेत का? बरं, वेगळे. भारत सोबत आहे. चांगला आज पायरा चांगला आहे. यापूर्वी पाहिले का जोडी? पहिल्यांदाच पळते. बरं, कसं काय नियोजन कसं झालं? बरं, चालतंय. शुभेच्छा. गुड मॉर्निंग. काय म्हणताय आज? नखरा आणि मॅगी दोन्ही पण बैल आणले? हो, घरचीच गाडी आज. बरं, मॅगी आणि नखरे. आज कशी काय घरची गाडी पळवायची वाटली काय? कसं आहे, आता ते नखऱ्या चांगला रुटीन मध्ये आलाय. आता फायनललाही राहिल्यावर म्हणलं आता त्याचा विचार करायला काय हरकत नाही. घरची जर गाडी पळाली तर आदत मध्ये ती गाडी पळवता येऊ शकते ना. आणि नखरा पण मला वाटतं रामोशीवाडीला फायनलला राहिला. आणि मॅगीचं सध्या काय गुलालाचं जे म्हणतात ना रुटीन चालू झाले म्हणावं. तरी यापूर्वी पाहिले का ही जोडी का पहिल्यांदाच पळवते? आणि भैया पेडगाव मैदानाचा भरपूर इतिहास मोठा आहे. तर काय सांगाल फाटीबद्दल? आणि हे रान पळायला एक नंबर इथं मैदान आहे म्हणून कळालं. मग मी रात्री आमचं अचानक रात्री ठरलं की घरचीच गाडी पळवू. ह्या रानाला रान काटणार, वासरांना पळायला चांगलं आहे रान, तर ह्या रानावर पळूयात म्हणलं. आणि माझे बरेचसे फायनल आहेत ह्या मैदानाचे. माझ्याने बरेचशे आठवणी आहेत या मैदानाच्या. अगदी लक्षात फायनल इथं 3-4 फायनल आहेत. नांदेडची तर माझ्या हिशोबाने 5-6 फायनल आहेत एक नंबर. बरं, बरेच फायनल राहिले. म्हणजे नंद्याने 5-6 फायनल घेतले ते. बरं, आठवणी एकदम ताज्या होतील. म्हणजे ही जोडी फायनलचा गुलाल घेईलच असं आशा करतो. आणि भैया नक्कीच शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानात. नमस्कार. आज काय युट्यूबर म्हणून नाही, आज बैलगाडी मालक म्हणून आलाय. बैल घेऊन आलोय आज. बरं. मित्रांनो, नाद आमचा साध महाराष्ट्राचा या चॅनलचा म्हणजे धनाजी पिसाळ यांचा सर्जा दाखल झालाय बघा आज पेडगावच्या मैदानात. काय सांगाल आज कसं काय नियोजन? आज वेतासोबत कसं झालं नियोजन? म्हणजे महाराजांचं म्हणणं होतं की सर्वसामान्य बैल दाखवता, तुम्हाला एक दिवस बैल द्यायचा. बरं. फोन आला, मग नियोजन नव्हतं कारण 16 तारखेला तो पाळला होता. मग महाराजांचं म्हणलं व्यापार भेटते चला, कारण कसं होतं बैल भेटणार, चांगली बैल भेटणार. सर्वसामान्याच्या गाळ्यात पाळायचं म्हणल्यावर जरा प्रॉब्लेमच आहे. त्यामुळे वेता जरा एक नंबरचा बैल म्हटलं चला करून लका. तुम्हीच बैल उजेडत आणताय आणि तुम्हीच म्हणताय बैल भेटणार. काय विषय नेमकं? आपण सर्वसामान्याचे आणतोय ना, जरा परत सर्वसामान्यांचे आणल्यामुळे मोठेला आपल्या लोक बैल देत नाही ना. आपण कंटिन्यू सारखं मोठ्या लोकांवर टार्गेट. बरं. म्हणणार कसं असतं, आपण गरीब करून आपण गरीब व्हायची भारी. काय म्हणतात बैलगाडी मालक? तरी काय नाही माहिती कसं होतं, नाही कोण म्हणत नाही आपल्याला. बरं. पण ज्यावेळेस येणं जाणं म्हणजे 10,000 रुपये खर्च द्यायला, एवढा खर्च द्यायला आपल्याकडे पैसे येते का? बरं, कंटिन्यू एक मैदानाला 10,000 रुपये, समजा 7-8 हजार रुपये त्यांना दिले तर आपल्याला 5-6 हजार रुपये लागतात. बरोबर. 12-13 हजार रुपये म्हणजे आपल्या एका महिन्याचं कमाई आहे. त्यामुळं तरी पण सर्जा चांगलं स्पीड दाखवत आहे आजकाल. म्हणजे आता काय झालंय, ज्या बैलात घातलाय त्या बैलाला कुठल्याच कमी पळाला नाही. ती पण चांगली बैल पळते ती. मला कोणाला नावं ठेवत नाही मी कधीच, कारण सर्वसामान्याचाच बैल येते ना, आपण पण सर्वसामान्य. पण त्याला बैल पुरण नाही ही एक वस्तुस्थिती आहे. त्यामुळं पोरं पण मला काय लागली, तुम्ही ना भाऊ नियोजन करू नका. कारण कसं होतंय, मला पोरं म्हणाले तुम्ही वायदी घेताय का असली बैल घाल. मग म्हटलं बाबा तुम्ही करा, चांगलं नियोजन करू. नियोजन चांगलं चालतंय ना भाऊ. आज नक्कीच ही गाडी गुलालात राहील हीच आशा करतो. धन्यवाद. गाव कोणतं तुमचं? बरं. कोणता बैल आणला? कसं? आमचा लाडक्या मित्रांनो, रहमतपूर अपशिंगेचा लाडके आलाय बघा. कसं काय आज कोणासोबत पळणार आहे? बरं. यापूर्वी पाहिले का जोडी? कुठे? बरं. गुलाल वगैरे घेतले? राहिले ना. चालतंय, शुभेच्छा. गाव कोणतं तुमचं? बनवडी. कोणता बैल आणलाय? कसं? सोन्या आणि शंभू. मित्रांनो, बनवडीचा सोन्या आणि शंभू आलाय बघा. सर्जाचा भाऊ आहे हा. हिंद केसरी जो बैल आत्ता रणजित निंबाळकर सरांकडे आहे त्याचा भाऊ आहे. सक्का भाऊ ना. आज कसं काय सोन्याचं नियोजन?
घरची गाडी घरचीच गाडी पळवायची. बाह्यांनी पण घरची गाडी पळवणार आहेत आज गौतम भैया. तुम्ही पण घरची गाडी पळवणार काय? एक साथ निर्णय झाला का काय? गाडी चांगली पडली, दोन्ही बैल चांगली पडली. बरं बरं. यापूर्वी कुठे कुठे पळले घरची गाडी कसं काय? नाही आतापर्यंत नव्हती पळाली, बरं पहिल्यांदा. पहिलंच माहिती आहे. चालतंय, शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. काय म्हणताय आज घरची गाडी पळवायचा निर्णय कसा झाला काय? घरचीच गाडी पळवायची, काय म्हटलं बरेच दिवस आले पराभव पराभव पराभव. बर. आणि कुठंतरी घरची गाडी बरेच दिवस पळवली नव्हती अमरापूर मैदानापासून. म्हटलं चला आज घरचीच गाडी पळवू. आणि यापूर्वी जेव्हा जेव्हा ही गाडी पळाली तेव्हा तेव्हा गुलाल घेतलाय फायनलचा. चांगली गाडी पळते घरची गाडी. आता 2-3 मैदानात तर घरचीच गाडी पळवण्याचा निर्णय घेतलाय, कारण दोन्ही बैल आपली चांगली पळत आहेत. बर. मग काय होते की सर्जाला तर बैलच पुरत नाही, बऱ्याच मैदान बघतोय आपण बैल पुरत नाही. मग सुंदर आणि सर्जा हीच गाडी पळवू म्हटलं बघूया. आणि आज पल्ला पण छान आहे. पेडगावचं त्या मैदान. मैदानातून माझ्या करिअरला सुरुवात झाली बैलगाडी क्षेत्रात, कारण इथं मी पॅम्पलेट वाटायला आलो होतो आणि आज त्याच पाठीवर एक बैलगाडा मालक म्हणून आलोय. बरं वाटतंय, छान वाटतंय. चालतंय सर, शुभेच्छा. आणि आज नक्कीच गाडी गुलालात राहिली हीची ईश्वरजनी प्रार्थना करतो. धन्यवाद. नमस्कार. काय जेवण चाललंय काय? हा जेवण. बर बर. गाव कोणतं? पिलिओ. पिलीव, तालुका जिल्हा माळशेज. कोणतं बैल आणलं कसं? कट्टाप्पा आणलाय. आयला कट्टाप्पा. लगा बैलगाडी क्षेत्रामध्ये पण कट्टाप्पा यायला लागली काय आता? हो. कसं काय नाव कसं ठेवलं काय? ती आमचा बारका भाव आहे तालमी, त्याला नाव सुचलंय कट्टाप्पा, आपल्या कोंडाचं नाव ठेवूया बर बर. म्हणून ती कट्टाप्पा ठेवली. हे जे कुठली कुठली फायनल झालीत काय? हे जे आमच्या भागातच 2-3 फायनल झाली. देवापूरचं एक झालंय आणि करुळ्याकडे एक झालंय. आज कसं काय नियोजन कुणा संघ आहे काय? आज इथलाच पेडगावचा एक बैला जोडीदाराला. बर हे संघात गेल्या वेळेस 1000 गाड्या त्यावेळेस आणला होता खोंडा आम्ही. बर बर. आदत असून यानं गट काढला होता, पण हे पायाला लागल्यामुळे आम्ही परत पळवला. मित्रांनो, रणजित निंबाळकर सरांचा सर्जा पण दाखल झालाय बघा आज पेडगावच्या मैदानामध्ये. आणि आदत किंग सुंदर पण दाखल झालाय बघा. आणि आज घरचा साज पळणार आहे सर्जन सुंदर. स्वप्नील पाटील पण बैठलेले आहेत, सांगलीचे आहेत हे. आणि त्यांचा पण यूट्यूबचं चॅनल आहे. काय सांगशील आज मैदान कसं वाटतं काय? आज बैल येतील बऱ्यापैकी, टॉपची सगळी बैल येतील आज. बर. मैदान एकदम चांगलं, फाटी वगैरे बघितले वगैरे चांगले हा आणि नामांकित मैदान असल्यामुळे भरपूर येतील बैल आज. बर बर. कसं वाटतं यूट्यूब स्ट्रगल आहे काय? स्ट्रगल भरपूर करावं लागतंय. हा वाटतंय तेवढं सोपं नाही यूट्यूब. बर बर. भरपूर स्ट्रगल आहे यूट्यूब. चालतंय मित्रांनो, ह्याच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. स्वप्नील पाटील लॉक्स नाव आहे ह्याचं चॅनलचं. नमस्कार. काय म्हणताय आज घरचा साज पाळणार आहे आज? घरचा साज पळून बघायचा. बर बर. पेडगावचं मैदानाबद्दल काय सांगाल? फाट्या वगैरे कशा असतात काय? एक नंबर चांगलेच असतात ना? बर बर. आणि जे पळणारे बैल आहेत ते खतरनाक स्पीड लागते. ही जोडी मला वाटतं गर्निकेला पडलेली एकदा. गर्निकेला पळाली. हा. 2-3 ठिकाणी पण फायनललाच राहिली. फायनललाच राहिले म्हणजे जेव्हा जेव्हा पळाले तेव्हा फायनल आहे. फायनलला फक्त कराड फाईटला गेल्यावर एकच वेळेस मार खाल्ला. बर बर. चालतंय, शुभेच्छा तुम्हाला आज. गाव कोणतं तुमचं? कोरोची. कोणतं बैल आणलं कसं काय? भवानी. मित्रांनो, कोरोचीकरांचा भवानी आलाय बघा. काय दादा कसं काय आज? नमस्ते. निवांत? हो एकदम निवांत. बर बर. कसं काय भवानीचं नियोजन आज? भवानीचं नियोजन मालकांनी केलंय. बर बर. आता सध्या भवानी बरेच दिवस मैदानात दिसला नाही म्हणजे नाही पळतोय. हा. आदत दुसऱ्याला पळतोय त्यामुळे एवढं चर्चेत नाही का. बर बर. म्हणजे ओपनला का नाही बरं? पहिऱ्याला पण अडचण येते ना. ओपनला पण पळतोय पण नाही का कुठंतरी बैलामुळं एवढं बैल पळून अडचणी का बरं? एवढा बैल पळून अडचण येते. आपली पहिली मुलाखत आपल्या चॅनलवर झाली आणि आता फिरून आपली गाठ पडली. तुमचा आभार आहे. तरी काय म्हणतात बैलगाडी मालक काय म्हणतात समोर? काय ना कोणच आतापर्यंत त्याचं नाव घेतलं कोण नाही म्हटलं नाही. बर. परंतु पुढच्या मैदानाला म्हणजे असं पुढच्या तारखा बुखाई द्या असं नाही. असू दे, भावाने आपला करून तो दाखव. त्याच्या पळातून करून दाखवेल. मित्रांनो, भावाने आलाय बघा. गाव कोणतं तुमचं? मलवडी. मलवडी. कोणतं बैल आणलं कसं काय? मलवडी शिवा. मित्रांनो, मलवडीचा शिव आलाय बघा. ह्याचं नाव काय? रायफल. आणि पलीकडचं सोने आहे काय? घरचीच बैल आहेत का तिन्ही पण? बरं बरं. कसं काय आज नियोजन कुणा संग आहे? रायफलची पहिल्यांदा शिवा सगळ्यांना त्याला पायरा बघायचा. म्हणजे रायफल आणि शिवा पहिल्यांदा पळणार आहे. आणि हे जे काय पायरा मैदानातच ठरवणार? शिवा पहिल्यांदा पण रायफलला पायरा बघायचा. बरं बरं. त्याचा पायरा का नाही ठरवला आधीच काय? पायरा नाही झाला त्यामुळे. बरं बरं.
चालतंय, शुभेच्छा तुला. प्रभू काय म्हणतेस, कसं काय आज कुणाला आणलेस काय? बादल मित्रांनो वाटेगावचं बादल आलाय बघा. आज कुणासोबत पळणार आहे? कसं सत्याचा संभासोबत आहे. यापूर्वी पाहिले का जोडी? नाही पहिलवानला काय गॅपला ठेवलं का आता? म्हणजे विश्रांती, आजारी आहे का? बरं, काय झालं? लांगाडतो का? बरं. कशी काळजी घेताय काय आता? काय चालू. बरं. कारण पहिलवान म्हटलं की जीवच तुमचा. आज काय सांगशील पेडगाव मैदानाला काय वैशिष्ट्य काय आहेत मैदान? म्हणजे फाटे चांगले, बर, बैलासनी पळाय बिळाय रान एक नंबर, आणि कोणताही बैल पळू शकतो, म्हणजे असं काय नाही की फिक्स हाच बैल लागेल असं काय नसतं. काय सांगते. बर. आणि बादल पण मला वाटतं बरेच दिवसानंतर बाहेर काढलंस काय? नाही काढलं होतं. कुठल्या मैदानाला आता काढलं? मध्ये राहिलं होतं की मुंड्याला पळालो. बरं. 2-3 मैदानात शिल्लक राहील. चालतंय, शुभेच्छा तुम्हाला. कानरवाडीचा छोटा बकासूर पण दाखल झालाय बघा आज मैदानामध्ये. दादा नमस्कार, कसं काय आज नियोजन कुणा संग आहे काय? बरं. काय सांगाल, खोंड एवढं पळते आणि त्या दिवशी नावच ठेवलं फायनलला राहून बनपुरीला, म्हणजे जे करंट अंगातलं आहे ते त्यानं स्पीडनं दाखवलं त्याचं. आणि मोहिल दादाशी पण बोलणं झालं माझं, आणि ते पण म्हटलेत की मोठा बकासूर आणि ह्याची जोडी पळवेल. काय सांगाल त्याबद्दल? बरं. म्हणजे ही जोडी पाहायला भेटणार आपल्याला. गाव कोणतं तुमचं? बोंबाळे, तालुका जिल्हा? बरं. कोणतं बैल आणलं? कसे? सुंदर. बोंबाळेचा सुंदर आला मित्रांनो. आज कुणासोबत पळणार आहे काय? बरं. मित्रांनो बोंबाळेचा बादल पण आलाय बघा पेडगाव मैदानामध्ये. कसं काय आज कुणासोबत पळणार आहे काय? पायरा नाही माहित का? सांगायचं नाही. चालतंय, शुभेच्छा मित्र. गाव कोणतं तुझं? पळशी, तालुका जिल्हा? तालुका मांजिला, सातारा. बरं. कोणते बैल आणले आज? सुलतान, सुंदर आणि सोन्या. सुलतान हा मधला, सुंदर आणि हा सोन्या. बरं. घरचीच आहेत का तिने? कसं काय आज नियोजन कोणाचं? नियोजन सुलतान पहिला सोन्या संघ आहे. बरं. सुंदरचा पहिला तेवढा दुसरा सर्जा संघ. सर्जा कुठला? सर्जा नाशिकवाल्या. बरं. शुभेच्छा तुला. नाव काय तुझं? ओंकार मान. बरं. गाव कोणतं? कुसमोड, तालुका जिल्हा? तालुका माहेश्वर, जिल्हा सोलापूर. बरं. कोणता बैल आणलायस काय? निशाण आलाय माहेश्वर मित्रांनो. पलीकडचा काजल. एकत्र पळणार आहेत का? कसं काय? घरचे आहेत का दोन्ही बैल? बरं. चालतंय, शुभेच्छा. मित्रांनो गुरसाळेचा बादल पण दाखल झालाय बघा पेडगाव मैदानामध्ये. कसं काय दादा आज नियोजन कोणासोबत आहे काय? नियोजन आहे येरवडीचा कोंड आहे का? बरं. चालतंय, शुभेच्छा तुम्हाला. गाव कोणतं तुझं? वाकेश्वर. कोणतं बैल आणलं? कसं काय? सोन्या आणि बजरंग. मित्रांनो वाकेश्वरचा सोन्या आलाय बघा, आणि बजरंग पलीकडचं. कसं काय आज एकत्र पळणार आहेत का? नाही, वेगळं. ही दोन्ही घरचे आहेत का बैल? बरं. चालतंय, शुभेच्छा. गाव कोणतं तुझं? मांडेवाडी. तालुका जिल्हा? तालुका खटा, जिल्हा सातारा. बरं. कोणतं बैल आणलं? कसं? फायटर आला मित्रांनो मैदानामध्ये. काय नंबर काय? 1537. बरं. कसं काय आज नियोजन कुणा संग आहे? टायगर. कुठलं टायगर? कुठलं? वर्धनगडचं. यापूर्वी पाहिले का जोडी? पहिल्यांदाच. बरं. शुभेच्छा तुला. आनंदाप्पा रेटरे यांचा रुबाब पण दाखल झाला आहे बघा पेडगाव मैदानामध्ये. आपण नमस्कार, काय म्हणताय? पेडगाव मैदानाचा बराचसा इतिहास आहे, काय सांगाल? मैदानाची जुनी परंपरा आहे. वडूजचं यात्रेचं मैदान आहे, आणि यात्रेचं मैदान म्हटलं की गर्दी होती 100%. मैदान असल्यामुळे बैलगाडी मालकांचा प्रतिसाद चांगला. आप्पा का बोलत नाही तू कॅमेरा समोर? काय जास्त बोलत नाहीत, म्हणजे कधीच असं चर्चेत कधीच म्हणजे येत नाहीत असं, म्हणजे सवय आहे शांतीत क्रांती. बरं. आणि आज कसं काय नियोजन आज रुबाबचं काय? नियोजन आपला लेंगरेज आप्पांचे मित्र आहेत. बैलासोबत. चालतंय, शुभेच्छा तुम्हाला.